नमस्कार, रश्मी बोरकर रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू। तर डिंकाचे लाडू मोस्टली सुकं खोबरं वापरलं जातं। तर कोकणात आम्ही राहतो, तर कोकणाची थोडीशी चव प्रत्येक पदार्थाला असणारच आहे। तर आज आपण ओलं नारळ टाकून डिंकाचे लाडू करणार आहोत। त्यामध्ये मी टाकलेला आहे थोडीशी चवीसाठी मेथी टाकलेली आहे, कारण आता थंडीचा मोसम चालू आहे, थोडंसं गरम उष्ण आपल्याला खायलाच पाहिजे, तर त्याच्यासाठी मी त्याच्यात ॲड करणार आहे। तुम्हाला जर आवडत नसेल मेथी तर नाही टाकली तरी चालेल, किंवा जे मी प्रमाण टाकलेलं आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। एखाद चमचा जरी टाकली ना तरी त्याची टेस्ट जरा छान येते। आम्हाला आवडतं म्हणून आम्ही तसं करतोय। तर तुम्ही सुद्धा तुम्हाला जे आवडत असेल त्याप्रमाणे करा। तुम्ही पहा की ही व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पहा, अशासाठी की प्रत्येक व्हिडिओमध्ये काय काय वेगळं काय काय केलेलं आहे ते तुम्हाला समजेलच। आणि ड्रायफ्रूट्स जे घेतलेले आहेत त्यामध्ये काजू बदाम, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला जे आवडत असतील ते अजून ॲड केले तरी हरकत नाही, पण मी मोजकेच घेतलेले आहेत। जर तुम्हाला त्याच्यामध्ये अक्रोड घ्यायचा असेल किंवा चार मगज किंवा दुसऱ्या कुठले म्हणजे जे पौष्टिक खाणं आपण म्हणतो ड्रायफ्रूट्समधले, तेही तुम्ही टाकलेत तरी हरकत नाही, पण त्याचेही तुकडे करा। आणि ज्या चार मगज वगैरे घेतलात तर त्या बिया तशाच घ्यायच्यात, पण निवडून घ्या, कारण त्याच्यात काहीतरी त्याचे साल वगैरे असेल तर ती काढता येईल तुम्हाला, म्हणजे वरची टरफलं वगैरे। ही रेसिपी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे। तर आपण पाहूया, रेसिपीला सुरुवात करूया। 4 नारळ फोडलेली आहेत। आता हे आपल्याला खवून घ्यायचंय। एक कप काजू घेतलेले आहेत आणि 1 कप बदाम घेतलेले आहेत। याचे व्यवस्थित तुकडे करून घेऊया। खवून घेतलेले आहेत 4 नारळ, बघा। गूळ घेतलेला आहे, साधा गूळ आहे, चिकीचं नाहीये। चिरून घ्यायचं आहे बारीक एकदम, बघा असं। आणि ते आहे 4 कप, साधारण 1 किलो होईल। असे काजू आणि बदामचे तुकडे करून घ्यायचेत। आणि 1.5 कप असं साजूक तूप घेतलेलं आहे। अर्धा कप डिंक घेतलेला आहे। डिंक तुमच्या प्रमाणात जर तुम्हाला जास्त टाकू शकत असाल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त पण घेऊ शकता। आळीव घेतलेले आहेत, आळीव किंवा हलीम पण त्यांना म्हणतात, तर ते पाव कप आणि थोडेसे 1 टेबलस्पून जास्त असे घेतलेले आहेत। अर्धा कप मेथी घेतली आणि ती बारीक म्हणजे भाजायची चांगली खमंग, न तूप वगैरे टाकता, आणि बारीक करून घेतलेली ही पूड आहे, मेथीची पूड। अर्धा कप, मेजर कपचंच माप घेतलेलं आहे, त्याप्रमाणे हे सगळं केलेलं आहे। खसखस घेतलेली आहे अर्धा कप। जाडा रवा आहे हा, 3 कप घेतलेला आहे। साहित्य आपण सगळं आता घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित। आणि आता आपल्याला कृतीकडे वळूया। सर्वप्रथम आपण जाड बुडाच्या कढईमध्ये 3 कप रवा घेतलेला आहे, तो मंद गॅसवर भाजून घेऊया। रंग बदलेपर्यंत चांगलं सतत हलवत राहा आणि भाजून घ्या। रवा चांगला भाजलेला आहे, आता आपण हा काढून घेऊया। रवा एकदम टाकायचा नाही, थोडा थोडा करत आपल्याला लाडूमध्ये टाकायचा आहे, म्हणून हा सेपरेट भाजून घेतला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये सर्वप्रथम डिंक भाजून घेऊया। कसं माहिती आहे का, डिंकाला तूप जास्त लागतं ना, तर त्यामुळे पहिला डिंकच भाजून घ्यायचा, मग उरलेल्या तुपामध्ये थोडं थोडं करून बाकीचे सगळे साहित्य आपल्याला भाजता येतात। थोडं थोडं करूनच
आता डिंक भाजताना गॅसची फ्लेम एकदम मंद करायची, म्हणजे पूर्ण फुलला जातो डिंक। जर तुम्ही हाय फ्लेमवर जर कराल तर आतमध्ये एकदम कच्चा राहतो आणि वरतीच फुललेला दिसतो। म्हणून बघा डिंक कसं फुलवायचं तेही तुम्हाला दाखवते। जास्त तापवायचा नाही तेल तूप। ह्याच्यातच आता मी मूठ भरच टाकणार आहे, जास्त टाकायचं नाही। बघा पूर्ण एकदम कसा फुललेला आहे तो, तुम्हाला दिसत असेल की पूर्ण एकदम फुललेला आहे। अशा पद्धतीने आपण सगळा डिंक तळून घ्यायचा आहे। थोडासा त्याचा रंग आहे ना चेंज व्हायला पाहिजे, असं पूर्ण फुलतं बघा। आणि रंग चेंज झाला की काढायचा। आणि काढताना या भांड्यामध्ये मी सगळे एक एक इन्ग्रेडियंट्स आपण तळून जे घेणार आहोत ते एका भांड्यामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे। वेगळं ठेवण्याची काही गरजच नाही आहे। डिंक पूर्ण तळून घेतलेले आहेत। आता आपल्याला काजू आणि बदामचे तुकडे जे केलेले आहेत आपण ते तळून घेऊया। एकत्रच मी चांगले खमंग भाजून घेऊया। थोडंसं तूप टाकलेलं आहे त्याच्यात आणि त्याच्यातच छानपैकी भाजून घेऊया। हे सुद्धा आपण डिंकामध्ये काढून घेणार आहोत। थोडंसं तूप टाकले, आता त्यामध्ये निवडून घेतलेले आळीव टाकून घेते आणि भाजून घेऊया। हे जरासे काही सेकंद मी आधी भाजले आणि त्याच्यातच आता खसखस पण टाकून घेते, म्हणजे दोन्ही एकत्र व्यवस्थित भाजले जातील। कारण खसखसला भाजायला काही वेळ लागत नाही, म्हणून थोड्या वेळाने लगेचच मी खसखस टाकलेली आहे। बघा तडतडायला लागलेलं आहे आळीव, म्हणजे आपलं खमंग हे भाजलेलं आहे। आता त्यामध्येच मी ही भाजलेलीच आहे पूड केलेली मेथीची, ती सुद्धा काही सेकंद ह्याच्यातच भाजणार आहे। झालं, आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया। मेथी काय अगदी काही सेकंदच मी भाजलेली आहे, कारण मेथी भाजून नंतर मी पीठ करून घेतलेलं होतं, मिक्सरला बारीक करून घेतलेलं, नाहीतर करपून जाईल जास्त भाजाल तर, म्हणून थोडा वेळच भाजायची। आता हे आपण मिक्स करून ठेवून देऊया। आता हे जे मिक्स केलेलं आहे ना, असं तुम्ही
पुन्हा कधीतरी जर लवकरच करायचं असेल तर हे आधीच करून ठेवलं तर तुम्हाला अजून लवकर लाडू बनवता येतील. तर तुम्ही ही टिप्स लक्षात ठेवा, म्हणजे हे डब्यात भरून ठेवू शकता तुम्ही 8-10 दिवस. भांडं ठेवलंय. आता हे जसं आपण मोदकाला चूर्ण करतो ना तसंच सेम करायचं आहे. गूळ चिरून बारीक घ्यायचं आहे आणि हे वितळवायचं आहे. पहिले आधी थोडंसंच गूळ टाकून थोडं कमी करूया, म्हणजे आपल्याला अंदाज आला तर तुम्हाला गूळ वाढवता येईल. आणि जर जास्त गूळ झाला तर मग कमी करता नाही येत, म्हणून थोडंसं हे बघा एवढं गूळ मी बाकी ठेवलेलं आहे. लागलं तर मी ते पण टाकणार आहे. जाडबुडाचं भांडं घ्या आणि त्यामध्ये गूळ आधी वितळवून घेऊया. गूळ वितळलंय आपलं. आता त्यामध्ये 4 नारळाचं आपण खाऊन घेतलेलं हे जे, आणि लगेचच चांगलं ढवळायचं, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल बघा. मोदकाचं जसं चूर्ण करतात ना त्याप्रमाणे हे होतं. तर तुमचा नारळाचं साईज ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणेच गूळ लागेल. तर गूळ एकदम टाकताना प्रमाणातच टाका. बघा आपण चांगलं मिक्स केलेलं आहे आणि उरलेलं होतं ना गूळ, त्यातलं पण आपण आता थोडंसं लागेल असं वाटतंय, म्हणून त्यातलं अर्ध गूळ मी टाकून घेते. म्हणजे जवळजवळ 900 ग्राम वगैरे झालं असेल आपल्या या नारळांसाठी गूळ. आणि आता हे पूर्ण वितळेपर्यंत आणि एक वेगळी चकाकी येते बघा. चूर्ण होत आलं तयार की त्याला एक वेगळी चकाकी येते. ती येईपर्यंत सतत हलवत राहायचं. आणि नंतर शेवटला तूप टाकायचं आपल्याला. ते साजूक तूप आपलं उरलेलं होतं त्यातलं बेताचं तूप टाकायचं. हे बघा यातलं. तोपर्यंत हे आपण सतत हलवून हे जे गुळाचे आता खडे आहेत ते वितळेपर्यंत आपण सतत हलवत राहूया. हे बघा गुळाचे खडे आपण नंतर आपण जे एक्स्ट्राचं गूळ टाकलं ना त्याचे खडे आता वितळत आलेले आहेत. आता ह्या स्टेजला आपण साजूक तूप टाकणार आहोत. साजूक तूप आत्ताच भाजलेला आहे, म्हणजे कोरडाच, न तूप टाकता. मग त्याच्यात ते म्हणजे मुरलं जाईल रव्यामध्ये, म्हणून ह्याच्यात जरा जास्त तूप टाकलेलं आहे. साजूक तूप आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. घेतलेलं तेवढं सगळं तूप मी यामध्ये टाकलेलं आहे. हे बघा आपलं अगदी मोदकाच्या चूरसारखं चूर्ण तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये जरा कोमट होऊ द्यायचं. गॅस बंद करते मी. कोमट झालं की मग त्यामध्ये भाजून घेतलेला रवा आणि तळून घेतलेलं डिंक आणि बाकीचं साहित्य सगळं आपल्याला टाकायचं आहे. तर हे आता जरा वेळ कोमट तरी होऊ दे, मग टाकून घेऊया. कोमट झालेलं आहे हे बटर. आता हे पूर्ण आपण एका स्टीलच्या भांड्यात आपण ट्रान्सफर करून घेऊया.
ह्या गुळाचा रंगच असा होता. जर तुम्हाला काळा गूळ जो सेंद्रिय म्हणतात तर तो जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हाच गूळ घ्या असं काही नाही. आता आपण रवा टाकून घेऊया. थोडं ठेवते, लागलं तर तेही टाकून घ्यायचंय. बघा, जो आपण तूप टाकलेला होता तो रव्याने ॲब्झॉर्ब केलेला आहे. आता आपण हा रवा पुन्हा अजून थोडा सगळाच घेऊया टाकून आणि चांगलं मिक्स करून घेऊया. रवा चांगला मिक्स झाला. आता आपल्याला यामध्ये हे जे तळलेलं आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लगेच जर वळायचं असेल तर वळू शकता. आणि हां, त्यामध्ये जे आपण मेथी टाकलेली आहे तर मेथी नाही टाकली, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. किंवा त्यात मेथीचं प्रमाण मी जे सांगितलेलं आहे पाव कप, तर त्याच्याऐवजी तुम्ही अर्धा कप किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. हे बघा, सगळं आपण टाकून घेऊया. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळायचे. लाडू वळायसाठी लगेचच तुम्हाला वळता नसतील येत तर ठेवून दिलं तसंच आणि नंतर मग काही तासांनी वगैरे वळलं तरी हरकत नाही. हे काय लाडूचं पाक वगैरे झालेलं नाही आहे, त्यामुळे कडक वगैरे होण्याचा काय संबंधच येणार नाही. ते आपलं मिक्स झालेलं आहे पूर्ण. आता आपण लगेचच घेणार नाही आहोत, थोड्या वेळाने वगैरे आपण लाडू वळायला घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलंय. आणि जर तुम्हाला हे आपलं सारण आहे सगळं ते जर कोरडं वाटत असेल ना तर पुन्हा तुम्ही तूप वितळवायचं, चांगलं गरम करायचं बऱ्यापैकी आणि मग ते ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून लाडू वळण्याजोगे झालं की लाडू वळू शकता. म्हणजे जसं तुम्हाला तुपाचं प्रमाण आहे ना, असं मी परफेक्ट सांगितलेलं नाही आहे ना, म्हणून बोलते. आता आपण लाडू वळायची पद्धत बघा माझी. लाडूची साईज तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. जवळजवळ हे साजूक तूप आहे ना, अर्धा किलो लागलंय मला या लाडूसाठी. तर तुम्ही नारळाची साईज असेल त्याप्रमाणे कमी जास्त होऊ शकतं ना, म्हणून तुम्ही त्याप्रमाणे घ्या. हे बघा किती सुंदर झालेला आहे लाडू. टेस्ट तर मगाशीच मिक्स केलं त्यावेळेला पाहिलेलं, टेस्ट पण छान आहे. यामध्ये जो डिंक टाकलेला आहे ना तळून, तो चुरू नका, म्हणजे लाडू वळताना अगदी चुरला जातो आणि व्यवस्थित होतो. अशा प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊया. लाडू आपले पूर्ण झालेले आहेत. जवळजवळ 60-65 लाडू झालेले आहेत. लाडूची साईज तुम्ही जशी कराल त्याप्रमाणे लाडूचे नग होतील. बघा लाडू कसा छान झालेला आहे. रव्याचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा घेतलं तरी चालेल. जसं तुमचं नारळाचं साईज असेल त्याप्रमाणे बाकीचं सगळं त्यामध्ये मावेल.
कर. लाडू आपले एकदम छान झालेले आहेत, टेस्टी अगदी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे सांगायला मला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या आजूबाजूच्यांना माझी व्हिडिओ नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा करता येईल. अशाच रेसिपीसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.